आणि म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे एकंदरीतच हा सगळा घरगुती वाद आहे आणि या वादातून वनराजची खरं तर हत्या झाली आणि त्याचाच कुठेतरी बदला हा आयुषला संपवून घ्यायचा होता. नाही, नाही. आमचा वाद काही एवढा असं खालच्या पातळीला जाईल असं नाहीये. फक्त प्रॉपर्टीचा, ते पण माझी मोठी बहीण अण्णांना प्रॉपर्टी मागत होती. मग ते तेवढाच संबंध, त्याच्यातनं आम्ही आमच्या भावाला का मारू? त्याला मारल्यावर त्याची प्रॉपर्टी सगळी देणार होते का काय? असं काहीच नव्हतं ना. मग त्याचा विषय येतोच कुठं? त्याला आम्ही मारलेलंच नाहीये. हे अण्णांच्या दुश्मनांनी हे म्हणजे दोघात तिसराच फायदा घेऊन गेला असं झालंय आणि त्यांनी लटकवलंय आम्हाला. आम्ही कशाबद्दल? आम्ही काहीच केलं नाहीये. आमचा कुठला पुरावाच भेटला नाहीये, काही नाहीये. 1 वर्ष झालं आमची लोकं आत आहेत. 4 लोकं. 1 वर्ष पोलिसांना पुरावा पण भेटला नाहीये कुठला. तरी अजून त्यांचा जामीन पण होत नाहीये. म्हणजे काय एवढं अडकवलंय आम्हाला?